हॅलो स्टुडंट्स, आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला प्रॅक्टिस सेट 2.6 आपण सुरू करतो. यातला लास्ट एक्सरसाइज आहे. ॲप्लिकेशन्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हे त्याचं हेडिंग. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला सगळे वर्ड प्रॉब्लेम्स पाहायचे. आता हे वर्ड प्रॉब्लेम्स आणि मागच्या चॅप्टरचे वर्ड प्रॉब्लेम्स ह्याच्यात डिफरन्स काय आहे, तर परीक्षेला आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे ना, की बाबा हा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा वर्ड प्रॉब्लेम आहे का हा सायमल्टेनियस इक्वेशनचा वर्ड प्रॉब्लेम आहे, हे आपल्याला एक्झाममध्ये ओळखता आलं पाहिजे. मग प्रॉब्लेम वाचल्यानंतर जेव्हा त्याच्यामध्ये एकच कंडिशन दिलेली असते तेव्हा तो प्रॉब्लेम क्वाड्रॅटिक इक्वेशनचा असतो, आणि जेव्हा दोन दोन कंडिशन्स असतात तेव्हा तो प्रॉब्लेम सायमल्टेनियस इक्वेशनचा असतो. आणि या प्रॅक्टिसने या गोष्टी हळूहळू तुम्हाला समजायला लागतात. ठीक आहे, बघा. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये मी पहिला एखादा दुसरा क्वेश्चन तुम्हाला सगळा पूर्ण डिटेल सोडवून देईन. नंतर पुढचे काही क्वेश्चन्स फक्त इक्वेशन तयार करून दिल्यानंतर ते इक्वेशन सोडवायचं काम मात्र तुम्ही करायचं. क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सोडवतात सगळ्यांना माहिती आहे, किंवा ह्याच्यात बघा आता फर्स्ट एखाद दुसऱ्या क्वेश्चन मध्ये. ओके, नाव क्वेश्चन नंबर 1, प्रॅक्टिस सेट 2.6. क्वेश्चन नंबर 1, product of Pragati's age 2 years ago and 3 years hence is 84. Find her present age. व्यवस्थित प्रश्न वाचायचा. प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. फाइंड हर प्रेझेंट एज. प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं एज आणि 3 वर्षानंतरचं एज, या दोन्ही एजेसचा प्रोडक्ट तुम्हाला काहीतरी 84 दिलेला आहे. तर तिचं प्रेझेंट एज काय असलं पाहिजे असं त्यांनी तुम्हाला विचारलं. ठीक आहे, बघा. लेट द प्रेझेंट एज ऑफ प्रगती be x years. Let the present age of Pragati be x years. मग आता 2 वर्षापूर्वी तिचं एज किती होतं? 2 years ago her age was x minus 2 years. 3 years hence म्हणजे after 3 years her age will be x plus 3 years. आत्ताचं एज तिचं x आहे, 2 वर्षापूर्वी किती होतं? x minus 2. 3 वर्षानंतर किती असेल? x plus 3. आणि मग अकॉर्डिंग टू द कंडिशन वाचा. कंडिशन काय? त्या दोघांचा प्रॉडक्ट 84 दिलाय तुम्हाला. x minus 2 into x minus x plus 3 is equal to 84. आता हे सिम्प्लिफाय करत जायचं. x न ओपन करूया. x into x, x square, x into plus 3 plus 3x minus 2 into x minus 2x minus into plus minus 6. 84 ला पण LHS मध्ये आहे, म्हणजे minus 84 equals 0. x square plus 1x minus 90 is equal to 0. मी मगाशी जे म्हणत होतो तुम्हाला ते मी इक्वेशन इथपर्यंत तुम्हाला सोडवून देणार. आता याच्या पुढे क्वाड्रॅटिक सोडवणं, त्यातलं एक आन्सर रिजेक्ट करणं वगैरे हे तुमचं काम आहे. पण आता मी या प्रश्नात सोडून देणार आहे तुम्हाला. बघा, -90 x स्क्वेअर ला स्प्लिट करा की ज्यांचा डिफरन्स 1 यायला पाहिजे. 10 9 चा 90, एक 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 तिकडे जायचं. तुम्हाला प्लस पाहिजे ना, मग 10 ला प्लस आणि याला मायनस. जेव्हा इथं मायनस साइन असेल तेव्हा दोन्हीकडे डिफरंट साइन्स असतात. तुम्हाला काय पाहिजे? पॉझिटिव्ह साइन. ते मोठ्याला द्यायचं, नको असेल ते लहानाला द्यायचं. कंटिन्यू. x square plus 10x minus 9x
मायनस 90 इज इक्वल टू 0. पहिल्या दोघांमध्ये x कॉमन, x प्लस 10 मायनस 9 कॉमन, x प्लस 10 is equal to 0. Again x plus 10 common into bracket x plus 9, sorry x minus 9 is equal to 0. दोन टर्म्स का प्रोडक्ट 0 है. either first term 0 or second term 0. x equals minus 10 or x equals 9. आता मला सांगा x हे काय आहे, त्या प्रगतीचं एज आहे. मग मायनस 10 कसं पॉसिबल असेल? बस एवढं कळलं पाहिजे. मी मगाशी म्हणलं ना, काही रिजेक्ट करायचं आणि काही एक्सेप्ट करायचं. आता मायनस 10 रिजेक्ट करायचं कारण एज निगेटिव्ह असणार नाही. नुसतं एवढं मेन्शन करायचं की हिअर x इक्वल्स मायनस 10 इज नॉट पॉसिबल. ते का वगैरे मेन्शन नाही करायचं, फक्त मायनस 10 इज नॉट पॉसिबल. कारण आपल्याला माहिती आहे ते एज आहे, त्यामुळे मायनस 10 असू शकणार नाही. देअरफॉर मग x इक्वल्स किती असेल 9. x म्हणजे त्या प्रगतीचं काय आहे सांगा, प्रेझेंट एज आहे. देअरफॉर लास्ट लाईन प्रेझेंट एज ऑफ प्रगती इक्वल्स 9 years. हे त्याचं फायनल आहे. आपण चेक करू शकतो कंडिशन नुसार. सांगा 9 years हे आताचं एज आहे तिचं, बरोबर आहे. 2 वर्षापूर्वी तिचं एज किती होतं सांगा, 7 years. आफ्टर 3 years her age will be 9 plus 3, that is 12 years. हे 2 years ago, हे 3 years hence. आणि तेव्हा त्यांचा प्रॉडक्ट 12 7 चा 84 यायला पाहिजे. 12 7 चा 84. त्यांचा प्रॉडक्ट किती होता, 84 होता. हे तुम्ही इथे चेक करू शकता. ओके. नाउ सेकंड क्वेश्चन. यामध्ये एक करेक्शन आहे, तेवढं पुस्तकात आधी करून घ्या. द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 consecutive even natural numbers. Consecutive even natural numbers is 244. Find the numbers. Sum of squares of 2 consecutive even natural. Even शब्द त्यामध्ये ऍड करा, त्यात वाढवून घ्या. Even natural numbers is 244. Find the numbers. आता कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर कसे असतात तर बघा 2 4 6 8 म्हणजे हे सगळे नंबर्स 2-2च्या डिफरन्सने वाढत जातात, 2-2च्या फरकाने वाढत जातात. 2 न वाढत जाणारे नंबर असतात. म्हणजे पहिला नंबर जर x असेल तर पुढचा x प्लस 2 असतो, त्याच्या पुढचा x प्लस 4 असतो, त्याच्या पुढचा x प्लस 6 असतो. असे कॉन्सिक्युटिव्ह ऑड नॅचरल नंबर्स पण आणि इव्हन, कारण ऑड देखील 2च्याच फरकाने वाढतात ना. मला सांगा 1 नंतर 3 येतो, तर 1 हा जर पहिला नंबर असेल तर पुढचा नंबर 2 ऍड केल्यावर मिळतो तुम्हाला, जरी ऑड असले तरी. 1 नंतर 3, 3 नंतर 5, हे पण 2च्याच फरकाने वाढतात, लक्षात ठेवा. त्यामुळे ऑड असू देत किंवा इव्हन असू देत, हे नंबर्स नेहमी 2च्या डिफरन्सनं पुढे जात असतात. हे कायम लक्षात ठेवा. ओके. लेट द 2 consecutive even natural numbers. Let the 2 consecutive even natural numbers be x and x plus 2. Let the 2 consecutive even natural numbers be x and x plus 2. And मग according to the condition. सांगा काय कंडिशन आहे, त्यांच्या स्क्वेअर्सची टोटल द सम ऑफ प्रॉब्लेमाचा द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 consecutive even natural numbers is 244. एकदा चेक करा, 244. ओके. त्यांची टोटल आपल्याला काय दिली आहे, 244 दिली. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त इक्वेशन तयार करून देतो. x square as it is plus, now this is a plus b bracket square.
a square plus product and double of that 4x plus last term square 4 minus 244 is equal to 0. x square plus x square 2x square plus 4x ह्याचा आन्सर 4 मधून 244 गेले, मोठ्याचं साइन 240 इज इक्वल टू 0. 2 कॉमन आणि 0 मध्ये ट्रान्सफर. 2 into bracket x square plus 2x minus 120 equals 0. 2 transfer, therefore x square plus 5x minus 120 equals 0. Now you can solve this quadratic equation and find the value of x. दोन आन्सर्स येतील, त्यातलं एक रिजेक्ट करा कारण तुमचा नॅचरल नंबर आहे. नॅचरल एक आन्सर मायनस मध्ये येणार आहे, एक आन्सर प्लस मध्ये येणार आहे. मला सांगा निगेटिव्ह नंबर्स असतात ते नॅचरल असतात का? नाही, मग नॉट पॉसिबल म्हणायचं आणि जे असेल ते पॉझिटिव्ह असेल ते ऍक्सेप्ट करायचं. त्याचं फायनल आन्सर 10 आणि 12 असे दोन आन्सर येणार आहेत. कारण एक नंबर आपला x आहे ना आणि मग दुसरा x प्लस 2 आहे. म्हणजे एक आन्सर येणार आहे 10 आणि दुसरे 10 प्लस 2 म्हणजे 12. हे पुढे तुम्ही स्वतः कंटिन्यू करायचं. ओके ओके. क्वेश्चन नंबर 3. In the orange garden of Mr. Madhusudan, there are 150 orange trees. म्हणजे in all त्यांच्याकडे 150 orange trees आहेत. The number of trees in each row is 5 more than that in each column. म्हणजे काय तर नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो म्हणजे एका रो मधले नंबर ऑफ ट्रीज जे आहेत ते 5 मोर आहेत, म्हणजे 5 ने जास्त आहेत. कोणापेक्षा? दॅन द नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम. एका कॉलम मध्ये असणाऱ्या नंबर ऑफ ट्रीज पेक्षा रो मध्ये 5 ट्रीज मोर आहेत, जास्त आहेत. म्हणजे रो मधले जे ट्रीज आहेत त्यांची संख्या कोणावर डिपेंडंट आहे, कोणावर अवलंबून आहे? कॉलम मध्ये केवढे ट्रीज आहेत त्याच्यावरती. पुढे फाइंड द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो अँड ईच कॉलम विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग फ्लो चार्ट. फ्लो चार्ट मध्ये तुम्हाला त्यांनी कसं काय अझम्पशन करायचं वगैरे हे सगळं लिहून दिलेलं आहे. ठीक आहे, फक्त तुम्हाला एवढं कळलं पाहिजे त्यातली सेकंड लाईन, द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज, मी कसं वाचतोय कसं वाचायला शिका. मी कसं वाचतोय बघा. नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर दॅन दॅट इन ईच कॉलम. म्हणजे रो मधले ट्रीज कॉलम मधल्या ट्रीज पेक्षा 5 ने जास्त आहेत. हे जर का व्यवस्थित वाचलं तर त्यांनी दिलेला तो फ्लो चार्ट वगैरे बघणं सुद्धा आवश्यक नाहीये. तुम्हाला याच्यावरून आपल्याला स्वतः हे सगळं तयार. तुम्हाला त्यांनी थोडक्यात हिंट दिली कसं करायचं काय करायचं ती हिंट दिली. तुम्ही हवं तर पहा ते. ठीक आहे. लेट द नंबर ऑफ ट्रीज, let the number of trees in each column, let the number of trees in each column be x. एका कॉलम मध्ये x ट्रीज आहेत. therefore number of trees in each row equals कॉलम पेक्षा 5 ट्रीज जास्त आहेत. टोटल नंबर ऑफ ट्रीज बहुतेक 150 दिले एकदा वाचा. टोटल नंबर ऑफ ट्रीज देर आर 150 ट्रीज. बरोबर आहे. टोटल नंबर ऑफ ट्रीज इक्वल्स 150. मग आता कंडिशन, देयरफॉर x इंटू ब्रॅकेट x प्लस 5 इज इक्वल टू 150. आता हे मल्टिप्लिकेशन काय करायचं ह्याकरता मी साधं एक्झाम्पल तुम्हाला देतो. बघा, आपल्यास म्हणजे समजा क्लासमध्ये किंवा ट्युशनमध्ये पहिल्या रो मध्ये एका रो मध्ये 10 स्टुडंट्स बसलेत. 1 2 3 4 5 6 असे 10 आहेत. सेकंड रो मध्ये 10 आहेत, थर्ड रो मध्ये 10 आहेत, फोर्थ रो मध्ये असं एका रो मध्ये 10 आहेत. अशा टोटल आपल्याकडे 15 रोज आहेत. किती रोज आहेत सांगा? 15 रोज. मग मला सांगा एकूण स्टुडंट्स किती होतात? एका रो मध्ये 10 स्टुडंट्स बसलेत
असे आपल्याकडे 1 2 3 4 5 6 किती रोज झाल्यात सांगा? 15 रोज झाल्यात. म्हणजे असा एक कॉलम बघितला की नाही, एक कॉलम, तर एका कॉलम मध्ये आपल्याकडे 15 स्टुडंट्स बसलेत. असे आपल्याकडे 10 रोज आहेत, सॉरी 15 रोज आहेत. आणि एका कॉलम मध्ये किती स्टुडंट्स असले सांगा? एका कॉलम मध्ये 15 स्टुडंट बसले. तर टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती असतात सांगा? 15 10 जा 150. तसं इथं एका कॉलम मध्ये x ट्रीज आहेत आणि अशा आपल्याकडे किती रोज आहेत सांगा? x+5. मग त्यांचा प्रॉडक्ट म्हणजे टोटल नंबर ऑफ ट्रीज असतील. बस ब्रॅकेट ओपन करा, x × x x² + 5 × x 5x - 150 = 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवत या. -150 ला स्प्लिट करा, 15 10 जा असे फॅक्टर्स पडतील. त्यातलं एक ऍक्सेप्ट करा आणि एक रिजेक्ट करा, कारण नंबर ऑफ ट्रीज कधी निगेटिव्ह असत नाहीत. त्यामुळे ते मायनस असणार रिजेक्ट करा, पॉझिटिव्ह असेल ते ऍक्सेप्ट करा. त्याचं फायनल आन्सर 10 आणि 15 हे त्याचं फायनल आन्सर यायला पाहिजे. किंवा त्यांनी काय विचारलं? फाइंड काय विचारलंय? फाइंड द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो अँड ईच कॉलम. ठीक आहे, बरोबर आहे. 10 आणि 15 हे त्याचं आन्सर यायला पाहिजे. ओके, हे नाव तुम्ही कंटिन्यू करायचं. Now question number 4. Vivek is older than Kishore by 5 years. Vivek is older than Kishore by 5 years. The sum of the reciprocals of their ages is 1/6. Find their present ages. First line व्यवस्थित वाचा. Vivek is older than Kishore by 5 years. Vivek is older than Kishore by 5 years. मला सांगा, विवेक किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे विवेकचं एज कुणावरती अवलंबून आहे? तर किशोरवरती. लेट द एज ऑफ किशोर, लेट द एज ऑफ किशोर बी x years. Therefore the age of कोण? दुसरा विवेक आहे ना तो. विवेक इक्वल्स x+5 years. हे झालं विवेकचं एज. कंडिशन काय वाचा त्यातली? कंडिशन अशी आहे, द सम ऑफ म्हणजे ऍडिशन ऑफ रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस इज 1/6 अकॉर्डिंग टू द कंडिशन. सांगा, याचं जे एज आहे त्याचा रेसिप्रोकल किती? 1/x. त्याचा रेसिप्रोकल किती? 1/x+5. आणि त्यांची सम 1/6 दिलेली. द सम ऑफ द रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस इज 1/6. एडिशन करायची, डिनॉमिनेटर्स आर नॉट सेम. क्रॉस मल्टिप्लिकेशन, x+5 × 1 x+5 प्लस x × 1 x अपॉन डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर x × x x² x × 5 5x is equal to 1/6. 5x plus 5 upon x² plus 5x is equal to 1/6. आता इथे इक्वल टू साइन आहे, हे इथे ट्रान्सफर, हे इथे ट्रान्सफर. ह्याला सिक्वेन्स महत्वाचा नाही. क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना मात्र हेच पहिल्यांदा करायचं. इथं कसंही चालतं बघा, 1 इंटू ब्रॅकेट हे ठेवू, कारण हे ट्रान्सफर आहे. सो 1 इंटू ब्रॅकेट x² plus 5x is equal to 6 into bracket 2x plus 5. Open the bracket. x² plus 5x is equal to 6 2 are 12x, 6 5 are 30. सगळे LHS मध्ये आहे ना. x² plus 5x as it is minus 12x minus 30 is equal to 0. x² 5 मधनं 12 गेले minus 7x minus 30 is equal to 0. बस आता पुढे क्वाड्रॅटिक सॉल्व करायचं. -30 ला स्प्लिट करा, डिफरन्स 7 यायला पाहिजे. 10 3 30 येतील, त्यानुसार पुढे सिम्प्लिफाय करा. त्यातलं एक आन्सर निगेटिव्ह असेल, एक आन्सर पॉझिटिव्ह असेल ऍज युजल. जे निगेटिव्ह असेल तर रिजेक्ट करा, कारण आपल्याला एज आहे ना, ते एज
ते कधी मायनस मध्ये असणार नाही. मग तुम्हाला त्याचे 2 आन्सर्स बघायला मिळतील. ठीक आहे. आणि ते 2 आन्सर्स असतील माझ्या मते 10 इयर्स आणि 15 इयर्स आन्सर येतील. 10 इयर्स आणि 15 इयर्स हे त्याचे फायनल आन्सर येतील. Now next question. 5th one. Suyash scored 10 marks more in second test than that in the first test. 5 times the score of the second test is the same as is the same as the square of the score in the first test. Find the score in first test. काय म्हणले बघा, सुयश scored 10 marks more in second test than in the first. म्हणजे सुयशला सेकंड टेस्ट मध्ये फर्स्ट टेस्ट पेक्षा 5 मार्क्स 10 आहेत बहुतेक, 10 मार्क्स मोर मिळाले. म्हणजे सेकंड टेस्ट मध्ये जे मार्क्स आहेत ते कुणावर अवलंबून आहेत, फर्स्ट टेस्टच्या मार्क्स वरती अवलंबून आहेत. मग लेट द मार्क्स इन द फर्स्ट टेस्ट बी एक्स. फर्स्ट टेस्टचे मार्क्स किती असतील, एक्स असतील. देयरफॉर मार्क्स इन second test is equal to x plus 10. ते 10 जास्त आहेत. मग कंडिशन अकॉर्डिंग टू कंडिशन. कंडिशन अशी आहे बघा, कंडिशन अशी आहे 5 times the score of second test. बघा 5 times the score of second test x plus 10 is same as किंवा is equal to the square of marks in first test. पहिल्या टेस्ट मध्ये जेवढे मिळाले होते त्याच्या स्क्वेअरला इक्वल आहे असं त्यांनी सांगितलं. बस सिंप्लिफाय करायचं आपण. ओपन 5x plus 50 is equal to x square. सगळा पार्ट आपण RHS मध्ये घेऊया. सो 0 equals x square minus 5x minus 50. 0 equals something म्हणजे something equals 0, काही बिघडत नाही. Therefore x square minus 5x minus 50 is equal to 0. Now you can solve this quadratic equation. 10 5 is 50 minus 10 plus 5 असे फॅक्टर्स पडतील आणि फायनल आन्सर येताना तुम्हाला एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल. त्यातलं निगेटिव्ह रिजेक्ट करा, पॉझिटिव्ह आन्सर ऍक्सेप्ट करा. फायनल आन्सर असेल फर्स्ट टेस्ट मध्ये त्याला 10 मार्क्स मिळालेले असतील. हे त्याचं फायनल. फर्स्ट टेस्ट मध्ये 10 मार्क्स. Now question number 6. Mr. Kasam runs a small business of making earthen pots. He makes certain number of pots on daily basis. दररोज तो ठराविक नंबर ऑफ पॉट्स तयार करतो. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट म्हणजे एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट इज ₹40 मोर दॅन 10 times the total number of pots he makes in one day. म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जी आहे ना, दॅट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज ₹40 मोर, 40 ने जास्त आहे कुणापेक्षा, दॅन 10 times the total number of pots. जेवढे पॉट्स तयार करतो त्याच्या 10 टाइम्स पेक्षा 40 ने जास्त. ही एका पॉटची काय आहे, प्रोडक्शन कॉस्ट आहे, तयार करायला येणारा खर्च आहे एकाचा. पुढे काय म्हणलं बघा, if the production cost of all pots per day is ₹600. दिवसात जेवढे तो तयार करतो पॉट्स त्याची टोटल कॉस्ट तुम्हाला 600 दिलेली आहे.
तर फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. दररोज किती पॉट्स तयार करतो आणि त्यांची प्रोडक्शन कॉस्ट काय असं त्यांनी ते विचारलं. ठीक आहे बघा. लेट द नंबर ऑफ पॉट्स प्रोड्यूस्ड पर डे बी एक्स. म्हणजे एका दिवसात तो एक्स पॉट्स तयार करतो. ठीक आहे. आता कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ वन पॉट सांगा. एका पॉटची एक पॉट तयार करायला त्याला खर्च किती येतो. त्याने असं सांगितलं तो जो खर्च आहे ना तो 40 मोर म्हणजे प्लस 40 दॅन 10 टाइम्स द नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. एका दिवशी जेवढे तयार करतो ना त्याच्या 10 टाइम्स पेक्षा 40 न जास्त आहे प्रोडक्शन कॉस्ट एका पॉटची. म्हणजे 10x प्लस 40 आहे एका पॉटची ही प्रोडक्शन कॉस्ट. मग एका पॉटची जर प्रोडक्शन कॉस्ट एवढी असेल तर एक्स पॉटची किती असेल त्याला इंटू एक्स केले की आन्सर मिळेल तुम्हाला. पण ती प्रोडक्शन कॉस्ट त्यांनी किती सांगितली आहे 600 रुपीज असं त्यांनी सांगितले आहे का बघा. तर प्रोडक्शन कॉस्ट इज 600. ठीक आहे. टोटल प्रोडक्शन कॉस्ट इक्वल्स रुपीज 600. Therefore, मग आता कंडिशन तयार करा. x into bracket 10x plus 40 is equal to 600. का मल्टिप्लिकेशन करायचं बघा. एक पॉट तयार करायला केवढा खर्च येतो बघा. वन पॉट एक पॉट तयार करायला एवढा खर्च येतो. मग एक्स पॉट तयार करायला किती खर्च येईल त्याला इंटू एक्स करा आणि ती प्रोडक्शन कॉस्ट तुम्हाला काय दिलेली 600 दिलेली. नाव ओपन द ब्रॅकेट 10x square plus 40x minus 600 is equal to 0. 10 common into bracket x square plus 4x minus 60 is equal to 0. 10 transfer. Therefore x square plus 4x minus 60 is equal to 0. 10 6 60 असं तुम्ही त्याला स्प्लिट करा. 10 6 minus 60 ला स्प्लिट करा. 10 6 प्लस 10 आणि मायनस 6 हे इथं फॅक्टर्स पडतील आणि ते झाल्यानंतर फायनल आन्सर येईल तुमचं x इज इक्वल टू 6. आता हे x म्हणजे काय नीट आहे का. x म्हणजे काय तर x म्हणजे नंबर ऑफ पॉट्स आहेत. त्याने आपल्याला काय काय विचारले वाचावर लास्ट लाईन मध्ये. फाइंड द नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे अँड द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ वन पॉट. मग x इज इक्वल टू 6 मिळाल्यानंतर काय मिळालं सांगा. हे तुम्हाला x इज इक्वल टू 6 म्हणजे काय मिळालं तुम्हाला तर हे नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे 6. मग कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ वन पॉट किती आहे बघा ते खाली लिहायचं इज इक्वल टू 10x प्लस 40. इथं x ची व्हॅल्यू 6 रिप्लेस करा. 10 6 60 60 प्लस 40 100 म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ वन पॉट इज 100. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ वन पॉट किती आहे 100. असे दिवसात तो किती तयार करतो 6. मग टोटल कॉस्ट किती येणार आहे तर 100 6 600. तेव्हा ही त्यांची कंडिशन. टोटल कॉस्ट किती यायला पाहिजे 600 यायला पाहिजे. ओके. मी आता यातले तुम्हाला टोटल 6 क्वेश्चन्स एक्सप्लेन केलेत 1 to 6. आता 7 8 9 10 हे जे क्वेश्चन्स आहेत हे नेक्स्ट पिरियड मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ओके. टिल देन गुड बाय.